आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, तू कोण आहेस तुला माहितीये ना? सुजित भालचंद्र सरपोतदार. तुझ्यासारख्या श्रीमंत मुलानं असं कुणाच्याही प्रेमात पडायचं नसतं. आणि प्रेमात पडताना 10दा विचार करायचा असतो, जो तू नाही केलाय. त्या स्वानंदीवर जे प्रेम करतोस ना डोळे झाकून, त्या मागे काय दडलंय ह्याची कल्पनाही नाहीये तुला. ती स्वानंदी फक्त वरवर दाखवते मी भोळी भाबडी आहे, तसं नाहीये. तिने तुझ्या प्रेमाला नकार दिला, तुझ्या मैत्रीला नकार दिला का? कारण हा तिच्या प्लॅनिंगचाच भाग आहे. अरे कळतंय तुला? स्वानंदी आणि इतका मोठा प्लॅन. बरं ठीक आहे, हे सगळं सोड, या सगळ्याचा विचार नको करू. आता मी जे काय सांगतेय तेवढं पटतंय का ते बघ. स्वानंदीला पहिल्यांदा कुठे भेटलास तू? साखरगावला, राईट? बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलास. हा, तीही तुला ओळखत असेलच, कारण तू भालचंद्र सरपोतदारांचा मुलगा आहेस. त्यानंतर असं काय घडलं की स्वानंदीला तुझी मदत घ्यावी लागली? तिच्या आजूबाजूला अशी एकही व्यक्ती नव्हती की जी तिला मदत करेल. मामूली रकमेसाठी ती मुंबईत आली का? त्याचा विचार केलायस? कारण फक्त तिला तुझ्या आजूबाजूला राहण्याचा बहाणा हवा होता. हा सुद्धा तिच्या प्लॅनिंगचाच भाग होता. अरे आणखी कसं समजावू तुला, काय काय सांगू? तुला खरंच कळलं नाही सुजित? बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. या क्षणी जर तुला मदत करणारी कोणी व्यक्ती असेल तर ती एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे ती संचिता. सुजित, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप. आणि तुलाही चांगलंच माहिती आहे. कॉलेज पासूनची मैत्री आहे रे आपली. पण माझं प्रेम नुकसान करणार नाहीये, आणि मी प्रॉमिस करते तुला दगा फटका कधीच होऊ देणार नाही. मग ती स्वानंदी असू दे नाहीतर कुणीही. तुझ्यासाठी स्वानंदीचा जीव घ्यायला निघाले होते रे मी. आणखी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मला अडकवण्याचा माझा काय संबंध? मला विश्वासच बसत नाहीये. तिच्या प्रेमात मी पडलो. जिनं मुंबईला यावं म्हणून एवढे प्लॅन्स मी केले, तीच प्लॅन एक्झिक्यूट करत होती. गावंढळ मुलीनं मला उल्लू बनवलं. एक मिनिट. मी तिची रक्ताची बहीण आहे. या सगळ्यांच्या वाल्या काळजीपेक्षा ना माझं दुःख लय मोठं आहे. माझ्या बहिणीचं लेकरू सेफ राहिलं पाहिजे डॉक्टर. ठीक आहे, हे सगळं ना आपल्या चांगुलपणामुळे होतं सुजित. पण आता कळलंय ना आपल्याला. मला ना आता माझंच असायला येत आहे. तुला सांगतो संचिता, या क्षणाला माझ्यावरचाही विश्वास उडालाय. डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर कायम आहे. माझा नाईलाज होता म्हणून आज सगळं तुला सांगावं लागलं, पण मी आहे. इथून पुढेही असणार आहे. त्यामुळे आता मी जे काय सांगते ते ऐक प्लीज. स्वानंदी प्रेग्नंट आहे. ती मृत्यूशी झगडतीये. तिच्या पाठीशी उभा राहा. स्वानंदीला माझ्याकडे परत घेऊन ये. स्वानंदीला माझ्याकडे परत घे.
गॉड, तुझी प्रे कशी करायची मला आयडिया नाही, पण सगळे गॉड सेम असतात ना. गॉड प्लीज सेव्ह स्वानंदी. स्वानंदी सगळ्यांसाठी किती करते. तिच्या नुसत्या असण्याने आम्हाला आधार वाटतो. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांना यश दे बाप्पा. मी पाहिजे तर 1 महिना मला आवडतं त्या गोष्टीचा त्याग करेन, पण प्लीज स्वानंदीला वाचव. तेव्हा प्लीज प्लीज स्वानंदीला काही होऊ देऊ नकोस. मी त्या बदल्यात काहीही करायला तयार आहे, पण प्लीज स्वानंदीला वाचव. स्वानंदी प्लीज मला असं एकट्याला सोडून जाऊ नका ना.